हा तिळगुळ आणि हलवा ठेव दोन्ही देवासमोर. हा मस्त. नमस्कार करा. पण हे सगळं काय आहे माई आजी? सांगते बस. हे बघ, आता ह्या महिन्यात खूप थंडी असते की नाही, मग आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते, म्हणून मग आपण तिळगुळ खायचा असतो. ही आपल्याला उष्णता स्निग्धता तिळामधून आणि गुळामधून मिळते. आणि एनर्जी मिळवण्यासाठी हलवा खायचा असतो. आणि मग नंतर मस्तपैकी गुळाची पोळी, त्याच्यावर तुपाची धार आणि मटामटा खायची. आणि ही थंडी अशी मस्त एन्जॉय करायची, अशी आपली आमच्या वेळची पद्धत. मस्तच आहे. पण आता हे सगळं तुम्ही समजून घ्यायचं आणि तसं वागायचं, तसं आचरणात आणायचं, तशी मज्जा करायची आणि ही मकर संक्रांत सेलिब्रेट करायची. पण माई हे सुगडाची काय भानगड आहे ग ही? भानगड काय? हा, सगळं व्यवस्थित आहे. बरं आधी तू मला सांग, मेघनाला साड्या नेऊन दिल्यास का सगळ्या? हो ठेवल्या. हा. बरं सांग ना, ते सुगडाचं काय असतं? मी अजिबात सांगणार नाही. दरवर्षी मला हाच एक प्रश्न विचारत असतेस आणि सांगायला लागले की कोणीतरी दिसलं की त्याच्या मागे धावतेस. तिळगुळ घ्या गोड बोला, तिळगुळ घ्या गोड बोला. अजिबात सांगणार नाही, जा. नाही, आज नाही पळणार मी. का बाई? कारण वाडीत कोणीच नाहीये. अगं सगळेजण ना त्या मेहता भाभींच्या कझिनकडे पतंग उडवायला गेलेत. आणि घरात काय, विजया पल्लवचा बुडालेला अभ्यास घेतीये आणि मयू सतीश सोबत बाईकवरून राईडला गेलीये. अच्छा, म्हणूनच वेळ येतो ऐकायला. नाही नाही, असंच काही नाही. ते सांग ना पण. हो सांगते सांगते. हं. पहिलं म्हणजे ना, हा सुगड हा शब्द जो आहे ना, हा सुघटाचा अपभ्रंश आहे. गोड आहे पण सुघट म्हणजे काय? सुगटीत असा घडा. घट घट हा मातीचाच असतो, धातूचा वगैरे नसतो. आणि मग या घटामध्ये शेतात बहरलेले नवीन नवीन धान्य असतं की नाही, ते ठेवायचं असतं. ताज्या ताज्या लोंब्या ठेवायच्या असतात, उसाचा करवा ठेवायचा असतो, लाह्या ठेवायच्या असतात. आणि तुला आवडतात की नाही ती छान छान बोरं, ती ठेवायची असतात. आणि मग ती सगळी ठेवून देवासमोर हात जोडून उभं राहायचं आणि सांगायचं की दरवर्षी असंच आमचं शेत पिकू दे, धनधान्याने बहरून जाऊ दे, झाडं सगळी बहरून जाऊ देत आणि आमचं घर असंच छान धनधान्यांनी भरून जाऊ दे. आणि मग हे सुगड आधी नवऱ्याला द्यायचं आणि मग आप्तेष्टांना, मित्रमैत्रिणींना सगळ्यांनाही द्यायचं. म्हणजे सगळ्यांचं घर कसं भरून गेलं पाहिजे, फक्त आपल्यापुरता विचार नाही करायचा. हं. आणि जसं माझंही घर धनधान्याने भरलंय, तसंच माझ्या मित्रमैत्रिणींचंही भरून जाऊ दे. आणि मग हे लुटायचं असतं. आणि जशी जशी आपली परिस्थिती बदलत गेली ना, तशी तशी मग लोक वेगवेगळ्या वस्तू द्यायला लागले. आणि हे लुटणं हे सुद्धा एक प्रकारचं समृद्धीचं, सुबत्तेचं लक्षण आहे बरं का. आणि मग आपण हे सगळ्यांना द्यायचं असतं. चला आता देवासमोर प्रार्थना करा, हात जोडा आणि देवाला सांगा, जसं माझं घर आनंदाने धनधान्याने समृद्ध आहे, तसंच माझ्या भोवतालच्या माझ्या देशातल्या सगळ्या लोकांकडे राहू दे. अर्जू, झाले का दागिने तुझे? बोलवू का मेघनाला? अगं हो माई, 2 मिनिटं जरा थांब. नुसती बडबड हिची, उत्साह केवढा. मेघना, ए मेघना, झालीस का तयार? ये लवकर बाळा, दागिने वाट बघतायत तुझे. क्लीन बोल्ड का हिट विकेट? कोणीतरी फक्त आपल्यासाठी एवढं सुंदर दिसतं म्हटल्यावर टेरिफिक वाटतं ना. लुटा लुटा तिळगुळ लुटा. किती गोड दिसतेस तू, अगदी तिळगुळाव नाही गोड. कोणाची नजर नको बाई लागायला. ये ये ये, बस ये.
बस बस. काय छान दिसते की नाही तुमची लेक? खूपच सुंदर दिसते नाही का हो? बाबाजी अगं अर्चना, झाले की नाही दागिने? आण आता लवकर. मेघना आली सुद्धा. आले 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 आले. हा. छान दिसतेस ग. बरं का सुरेशराव, आमच्या अर्चनाने स्वतः केले तर दागिने. वा वा. बरं आता काय ओ कॅप्टन, काय तुमच्या कमांड्स द्या त्याप्रमाणे एक्झिक्यूट करतो. ठीक आहे. कॅप्टन कॅप्टन म्हणताना थांबा, तुम्हाला आता कामालाच लावते. उठा, ये ग उठ. चला, आधी चला, चला, पुस्तक ठेव बाजूला. हा, चल, राह चल, इथे चल, उभा. ये, उभा राहा. चल आणि या, या, दागिने या. घाला आता हो हो पोरांना. हो, या सुरेशराव, या हार घाला, हार घाला. नाही नाही नानासाहेब, अहो हा तुमचा मान आहे. अहो मान बिन कसला आलाय, गंमत आहे सगळी. चला मी घालतो. आदित्य, या गोड हलव्यासारखं तुझं आयुष्य गोड होऊ दे आणि या हलव्याच्या काट्यासारखा गोड काटा सदोदित फुलू दे. अहो सुरेशराव, अहो अंगठी तरी घाला. हो हो. ठीक आहे का? वा वा वा. बरं का नानासाहेब, जावई बापूंना वाणाचं आमंत्रण द्यायचंय, आमच्या घरी यायचं. खूप कौतुक होणार त्यांचं. चला अमितराव, हा. आदित्यरावांना नारळ द्या. काय आहे नाना, गुड नाईट म्हणाला वेळ आहे अजून. ए. हा. घ्या. अरे अरे नाना, मला मिठी पण मारता येत नाही हो. अरे नवऱ्या बायकोची पंचायत करण्यासाठीच ही हलव्याच्या दागिन्यांची प्रथा निघाली असणार. ए आमचं झालं बरं का. हो हो. हा. आता फक्त मुकुट घालायचं थांब, थांब, तेवढं. थांब, थांब, नाही. अगं सगळे काही दागिने आपणच घालायचे का? म्हणजे अगं आदित्यला घालू दे की. काय ग तू पण? हो हो हो. आदित्य. अर्चू, काय अर्जुन? अरे घाल रे. घाल 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 चल चल. हा. घाल, घाल. तेवढं आता म्हणते ठेव इथे, का? ठेव, ठेव, ठेव. बस 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 हा, बस बस. बसा 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 बसा. काय गं? काय झालं? काही नाही हा. या आदित्यनेच केस ओढले असतील तिथे. तो दिसतो तितका साधा नाहीये. या दोघही किती गोड दिसताय. आणि स्टुपिड. अरे स्टुपिडिटी में ही तो प्यार है. काय नाना? मग आणि या स्टुपिडिटीची सर कशालाच नाही. काय सुरेशराव? बाबाजी अरे नाही, चलो पोच दो पोच दो. हळदी कुंकू लाव हा आधी. आता तिळगुळ दे आणि म्हणायचं बरं का, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. संजीवनी ताई, अगं बाई आलात का? तुमचीच वाट बघते. इतका उशीर कसा काय झाला तुम्हाला? या या बसा 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 ललिता ताई. पण उशीर कसा झाला तुम्हाला यायला? हो, आजच माझ्या भाचीचं पण हळदी कुंकू होतं. काकू तुमची भाची म्हणजे तीच ना जिचं लग्न आमच्या आदित्यच्या लग्नाच्या दिवशी होतं? अगदी बरोबर. म्हणून आज ठरवलं किती उशीर झाला तरी जायचंच, नाही तर माई रागवतील. हो की नाही माई? छे, आज कशी रागवेन मी? पण काय कमालीचं योगायोग आहे नाही? मला तर वाटतं दोन्हीकडची गोड बातमी एकदमच ऐकायला मिळेल. आणि आताची मुलं थांबत नाही हा, भराभर पुढे जातात. छे बाई सीमा, आम्हाला इतकी काही घाई नाहीये हो. बरं थांबा, आधी सुनेची ओळख करून देते. ये ग मेघना ये. ही माझी सून बरं का, आदित्यची बायको मेघना. आणि मेघना ह्या आमच्या ललिताताई. गोड आहे हो सून. ह्या अध्यक्षात बरं का आमच्या मंडळाच्या. आणि ह्या सीमाताई सेक्रेटरी. आणि ह्या शोभनाताई बाळंतवेडे खूप छान करतात बरं. मयूच्या वेळेस इतका मस्त करून दिला होता यांनी. तिच्या वेळी आधीच सांगा, म्हणजे मी छान तयारी करून ठेवेन. हो नक्की. मेघना हळदी कुंकू दे सगळ्यांना. सीमाताई या बसा.
गाठी